वसा सासर माहेरचा या पुस्तकातील जात्यावरच्या ओव्यांचं संकलन मी माझ्या सासूबाई हौसाबाई लक्ष्मण शेलार आणि माझी आई शकुंतला नारायण ढोरे या दोघींकडून घेतलेल्या ह्या ओव्या मी पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या. आज या पुस्तकामधील ओव्यांचा संग्रह आज संपलेला आहे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची दाद देत त्यांच्यासाठी ही जात्यावरची ओवी त्या दोघींनाही समर्पित करत आहे. जात्यावरच्या ओव्या हा लोकगीतांचाच एक प्रकार आहे. लोकगीते हा लोकसाहित्याचा आत्मा आहे. लोकसाहित्याचे ते प्रमुख अंग आहे. लोकसाहित्यामध्ये लोकगीतांची संख्या विपुल प्रमाणात आहे. मराठी वाङ्मयाचे हे एक दुर्मिळ असे प्रमुख वैशिष्ट्य आहे. लोकगीतांचा जन्म कसा झाला हा विचार करताना आपण असे म्हणू शकतो की आत्मपिंडातून स्त्रवणाऱ्या विविध भावभावनांचे निर्जर म्हणजे आजची लोकगीते होय. त्याची लकाकी मनुष्य मात्राच्या जीवन प्रणालीचे व प्रकृती आणि प्रवृत्तीचे प्रभावी द्योतकच होते. शून्यातून ध्वनी निर्माण झाला, त्यातून अक्षरे निनादली, अक्षरांनी शब्द बनला आणि शब्दांनी आकार घेऊन एक वेगळे रूप प्रकट केले. त्यातच मानव व्यक्त झाला आणि त्याने आपल्या सहज स्फूर्त भावनांद्वारे शून्याचा आविष्कार घडविलेला आहे आणि त्यातूनच लोकगीतांचा जन्म झाला. जात्यावरच्या ओव्या या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या सुपूर्त करण्यात आल्या. अशाच या जात्यावरच्या ओव्यांचा परिचय करत असताना त्या ओव्यांमधील स्त्री मनाची प्रतिमा आपल्याला जवळून निरखून पाहण्यास मिळते. ओवी गीत हा व्यक्तिनिष्ठ प्रकार असला तरी त्यातून व्यक्त होणारा अनुभव, भावना, सुखदुःख त्या विशिष्ट काळातील एका स्त्रीचीच नसतात, तर त्या काळातील तिच्यासारख्या अनेक स्त्रियांचे अनुभव असतात आणि स्त्री गीतातून व्यक्त होणारे मन हे सामूहिक असते. त्या गीतांना गाणाऱ्या स्त्रीच्या भावसंकुलाचा स्पर्श झालेला असतो. अशाच प्रकारे वसा सासर माहेरचा या जात्यावरील ओव्यांच्या संग्रहामधील ओव्यांमधून स्त्री मन आपल्या समोर साकार होताना दिसते. पारंपरिक जीवन व्यतीत करताना घरकामाचा, शेतातील कामाचा बराच मोठा वाटा स्त्रिया उचलत असत. तेव्हा काम करताना थकवा येऊ नये म्हणून श्रमपरिहारासाठी मनातील भाव मोकळे करून स्फुरेल तशी गाणी या स्त्रिया गात आणि विशेष म्हणजे श्रमपरिहारासाठी गायलेल्या या गीतांमध्ये जात्यावरच्या ओव्यांची संख्या जास्त आहे. त्या काळच्या स्त्रियांनी जे जे भोगले, जे जे अनुभवले, समाजाने, कुटुंबाने त्यांना जे जे दिले, जीवन जगताना त्यांच्या वाट्याला जे जे आले, त्याचा प्रांजळ आविष्कार या जात्यावरच्या ओव्यांमधून आपल्याला दिसून येतो. काही जात्यावरच्या ओव्या धार्मिक धारणांचा परिचय करून देणाऱ्या आहेत. या स्त्रिया इतक्या संसारमय झालेल्या होत्या की काही ओव्यात देवदेवतांना देखील संसारी स्त्री पुरुषाप्रमाणे त्यांनी मानवी रूपात पाहिलेले आहे. सर्व देवी देवतांना त्यांनी आपल्या भावभावनांच्या मुशीमध्ये ढाळलेले आपल्याला दिसते. जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या या स्त्रिया अशिक्षित होत्या, परंतु या ओव्यांमधून काव्य सौंदर्याचा उत्तम प्रत्यय आपल्यास येतो
काही ओव्यातून ग्रामीण जीवनातील निसर्गाचे वर्णन, पावसांचे, पक्ष्यांचे वर्णन दिसते. काही ओव्यांमधून स्त्री सौंदर्याचे वर्णन दिसते. पुरुषी सौंदर्यातील मार्दव, लहान मुलांच्या वर्णनातील वात्सल्यभाव त्या अचूकपणे टिपताना दिसतात. काही ओव्यांमध्ये आपला पती, भाऊ, मुलगा, सून, बहीण, आई, वडील यांच्याविषयीच्या भावना व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या वर्णनात विविध उपमा त्यांनी या सर्वांना दिलेल्या आहेत. स्त्री पुरुष संबंधाचे बरे वाईट प्रकार, तारुण्यसुलभ भावना, विरह, आईचा प्रेमळ सहवास, बापाचे मूक प्रेम, भाऊ भाऊजाईकडून दिलेला मानाचा पाहुणचार, सासू सासऱ्यांच्या विषयी आदर सत्कार, ताणेबाणे, नणंद, दीर, जाऊ याविषयी परस्पर संबंधातील गोडवा आणि ताणतणाव देखील या ओव्यांमधून आढळतो. लेकीच्या विवाह सोहळ्याचं कौतुक, जावयाचा पाहुणचार, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचं वर्णन, रामायण, महाभारत, नीती अनीती असा कोणता विषय नाही की जो या स्त्रियांच्या नजरेमधून सुटला असेल. थोडक्यात समाज जीवनाचे असंख्य कवडसे आपल्याला या जात्यावरच्या ओव्यांमधून पाहायला मिळते. जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या या जात्यावरच्या ओव्या आता जवळजवळ नामशेष झालेल्या आहेत. घराघरातील जाती आणि जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या स्त्रिया काळाच्या पडद्याआड गेल्या. या संग्रहातील जात्यावरच्या ओव्या फार प्रयासाने गोळा केलेल्या आहेत. आता पुन्हा या वाङ्मय प्रकाराचा संग्रह करणे केवळ अशक्य आहे. या ओव्यांमधून त्या त्या प्रदेशातील बोलीचे संकेत आढळतात. तसेच ते उतरवण्याचा प्रयत्न देखील मी सजगपणे केलेला आहे. या जात्यावरच्या ओव्यांची रचना बहुधा चारचरणी आणि सुगम अशी आहे. त्यांचा गायन आविष्कार हा सामूहिक असतो. निदान ध्रुवपद तरी घोळून घोळून म्हणणे हे या जात्यावरच्या ओव्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अनेकदा कदाचित ते कंटाळवाणे वाटते, परंतु लोकगीतांचे गायन एकसुरी व संथ असते. दैनंदिन श्रमाची कामे, एखादा विधी, विधान किंवा कृतीबरोबर बहुधा लोकगीतं गायली जातात. आविष्कार व रचना या दोन्हींच्या दृष्टीने लोकगीतही लवचिक असतात. गायकाची कृती, भावनांचा आवेग, त्याचबरोबर आपले रूप त्या थोडे थोडे बदलत जातात. लोकगीते ही संस्कृतीच्या आद्यावस्थेतील मंत्रांचे काम करतात. लोकगीत, संगीत व नृत्य ही परस्पर जीवी असतात. आदिवासी समाजात लग्न लावणारी स्त्री पुरोहित, तिला धवलेरी जी गीते गाते ती विवाह मंत्राचे काम करते. त्याच प्रकारे या जात्यावरच्या ओव्या आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाचे मंत्र स्वरूप जणू काही काव्य रूपातून प्रकट करताना आपल्याला दिसते. या जात्यावरच्या ओव्यांचा अभ्यास करताना एक गोष्ट मात्र लक्षात आली की या ओव्या रचणाऱ्या स्त्रियांची काव्य प्रतिभा अतिशय उत्तम प्रकारची होती. त्यांचे प्रत्येक वस्तूचे वर्णन करणे, त्यास अलंकार देणे हे सहज आणि सोप्या पद्धतीने होते, परंतु ते त्यांना सुचत कसे होते याचेच मोठे नवल वाटते. अगदी सगळ्या संसार प्रपंचाचे, लेकराबाळांचे, सगळ्या गोष्टींचे वर्णन करून शेवटी स्वतःच्या मरणाचा सोहळाच स्वतःच्या डोळ्याने पाहणे आणि तो जात्यातून व्यक्त करणे यास खरोखर उच्च दर्जाची काव्यप्रतिभाच लागते आणि त्याचा आपल्याला पावलोपावली परिचय या जात्यावरच्या ओव्यांमधून आलेला आहे. या जात्यावरच्या ओव्या संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेल्या आहेत, परंतु पिढ्यानपिढ्या दुसऱ्या हाती आलेल्या या ओव्या एकत्र येणे किंवा गोळा करणे म्हणजे केवळ सध्या तरी अशक्यप्राय आहे. परंतु ज्या काही असतील त्या लोपलेल्या सुवर्णमुद्रा जतन करून ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.